स्वागत आहे मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे जे फॉर्म आपण वेबसाईट पोर्टलवर जे भरले होते ते आता मंजूर व्हायला सुरुवात झालेली आहे, म्हणजेच अप्रूव्ड व्हायला सुरुवात झालेली आहे. याआधी नारी शक्ती दूत ॲपवर जे आपण फॉर्म भरले होते ते आता मंजूर झालेले आहेत किंवा कोणाचे काय कारणाने रिजेक्ट झालेले आहेत, म्हणजेच त्यांचे जे छाननीचे काम होते ते पूर्ण झालेले आहे. आता या वेबसाईट पोर्टलवर जे फॉर्म आलेले आहेत याचे छाननीचे काम सुरू झाले आहे मित्रांनो. याचीच माहिती या योजनेचे ऑफिशियल वेबसाईटवर आहे मित्रांनो. इथे आपण पाहू शकता पोर्टलवर प्राप्त एकूण अर्जाची संख्या आपण येथे मित्रांनो पाहू शकतो. रोजच संख्या ही वाढत आहे, म्हणजे जेव्हा लोक फॉर्म भरतात ही संख्या वाढते. म्हणजेच त्या साईडला आपण पाहू शकतो मित्रांनो, पोर्टलवर मंजूर अर्जाची एकूण संख्या, म्हणजे आता हे 00 होतं, आजच याची संख्या वाढलेली आहे मित्रांनो. आज हे 17 झालेले आहेत. म्हणजेच आता या पोर्टलवर फॉर्म तपासायला सुरुवात झालेली आहे. म्हणजेच आता लवकरच तुमचे जे फॉर्म तुम्ही लाडकी बहीणचा भरलं होतं ते आता तपासून अप्रूव्हल किंवा काय कारणाने रिजेक्ट होणार आहे मित्रांनो. अजून इथे रिजेक्ट झालेली संख्या नाही, म्हणजेच अजून काम चालू झालं आहे. आपल्या जे ग्राम लेवल पातळीवर किंवा शहरी पातळीवर हे आता छाननीचे काम चालू झालेलं आहे. लवकरच तुमचे फॉर्म हे तपासून तुम्हाला त्याची स्थिती कळेल. आता हे कसे पाहायचे, त्यासाठी आपल्याला अर्जदार लॉग इनवरून इथे यायचं आहे. आपण जे फॉर्म भरताना लॉग इन ID बनवली होती ते इथे टाकायचं आहे. मोबाईल क्रमांक व पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे मित्रांनो. लॉग इन केल्यानंतर आपल्याला 3 डॉट म्हणजेच 3 काळ्यावर इथे क्लिक करून येथे यापूर्वी केलेले अर्ज इथे क्लिक करायचं आहे मित्रांनो. यापूर्वी केलेले अर्ज क्लिक केल्यानंतर आपले जे फॉर्म आहेत त्या फॉर्मचे येथे स्टेटस आपल्याला दिसेल मित्रांनो. आता हे फॉर्म पेंडिंग आहेत, म्हणजेच अजून याची तपासणी झालेली नाही. लवकरच याची तपासणी होणार आहे व तपासणीमध्ये सर्व डॉक्युमेंट जर चांगले काही चुकाना असता जर असले तर हे फॉर्म अप्रूव्हल होईल किंवा जर काही कारणाने त्रुटी आढळली तर हे डिसअप्रूव्हल होईल मित्रांनो. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या फॉर्मची स्थिती ॲप्लिकेशन स्टेटस पाहू शकता.